माझ्या वडिलांना त्यांनी 3 तासात संपविले, पण आम्ही तसं म्हणत नाही. आम्हाला न्याय हवाय. आजचा 12वीचा पेपर इंग्रजीचा चांगला गेलाय. वडिलांच्या अपेक्षा होत्या, ते स्वप्न होतं, ते मी पूर्ण करणार असल्याचं वैभवी देशमुख म्हणाली आहे. परंतु दुसरीकडे मला न्याय मिळताना दिसत नाही, याचं दुःख वाटतं, अशी प्रतिक्रिया देखील तिनं माध्यमांशी बोलताना दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्सजोग सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं मंगळवारी जामखेड तालुक्यातल्या पाडळी येथील संभाजीराजे ज्युनियर कॉलेजमध्ये 12वीच्या परीक्षेचा पहिला इंग्रजी पेपर दिला. यावेळी वैभवी बोलत होती. ती म्हणाली की आजचा इंग्रजीच्या पेपरला जेवढे लिहायचे होते ते लिहिले आहे. पेपरमुळे नाही तर 2 महिने होऊन गेले, त्यांची आम्हाला प्रत्येक क्षणाला आठवण येते. घरात पाय टाकला की ते घरात कुठेच दिसत नाही, पण ते जरी शरीरानं नसले तरी त्यांच्या भावना आणि विचार कायम आमच्या सोबत आहेत. माझे वडील घरात होते किंवा सोबत होते तेव्हा आमचा आनंद खूप मोठा होता. त्यांच्या जाण्यानं आमचा आनंद दुरावलाय. खूप मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबावर आणि गावावर कोसळला आहे. वडिलांचे माझ्याकडून जे स्वप्न होते ते मी पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांना संपवणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं तिनं म्हटलंय. पेपर तर ठीक होता, पण मला जेवढं शक्य होतं मी तेवढं लिहिले पेपर. आज पेपरमुळे नाही तर आज 2 वर्ष होऊन गेलेत. आम्हाला प्रत्येक क्षणाला आज त्यांची आठवण येते. घरात पाऊल टाकलं की आज आम्हाला ते घरात कुठेच दिसत नाहीयेत, पण ते जरी आज शरीराने आमच्यात नसले तरी त्यांचे ते विचार आणि त्यांच्या त्या भावना होत्या त्या कायम आमच्या सोबत राहतील. ते असते तर म्हणजे जे आज दुःख आमच्यात ते नसतं, कारण की ज्यावेळेस ते आमच्या घरात होते किंवा आमच्या सोबत होते त्यावेळेस आमचा आनंद खूप मोठा होता आणि तो आज आनंद सगळा दुरावला आणि जे दुःखाचा डोंगर आहे आज ते आमच्या गावावर पूर्ण कोसळलं. त्यांचे जे माझ्याकडून स्वप्न होते मी ते पूर्ण करणार आहे. नाही, तो व्हिडिओ तर मी पाहिलेला नाहीये, पण माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांनी माझ्या वडिलांना जसं 3 तासात संपवलं. आम्ही फक्त एकच मागणी करतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. वैभवी देशमुख हिच्या वडिलांची 2 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या कठीण प्रसंगात खचून न जाता वैभवीनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केलाय आणि अभ्यास सुरूच ठेवला. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आणि कुटुंबावर आली. मात्र त्यांनी वैभवीला खंबीरपणे साथ दिली. वैभवीच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक जामखेडमध्ये सर्वत्र होत आहे. गावातील नागरिक, नातेवाईक, शिक्षक तिच्या पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा देत आहेत. तिच्या मेहनतीला लवकरच यश मिळेल अशी सर्वांची अपेक्षा देखील आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोनकर, जामखेड.